नमस्कार मित्रांनो, ठावरे क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ठीक आहे, आपलं चालू आहे फायनान्शियल मॅनेजमेंट प्रॅक्टिस सेट 6.1. चला सॉल्व्ह करूया. बघा, पहिल्यांदा काय दिलंय? प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं सगळ्यात पहिलं गणित. Alka spends 90% of the money that she receives every month. काय सांगितलंय? अल्काला दर महिन्याला जेवढी रक्कम मिळते त्यातली 90% रक्कम ही खर्च करते. अँड सेव्स रुपीज 120 आणि 120 रुपये ती वाचवते, म्हणजे यांची बचत करते. हाऊ मच मनी डज ही शी गेट मंथली? तर तिला महिन्याला किती रुपये मिळतात हे काढायचे. बघा, अल्का खर्च किती करते हे मला टक्क्यामध्ये माहिती आहे, पण अल्काला मिळतात किती हेच माहित नाही. बरोबर ना? मग काय म्हणायचं? सपोज म्हणजे समजा, काय समजायचं? Alka's monthly income is equal to X rupees. ओके, पुढे काय दिलं अजून? Therefore, Alka's monthly expense is equal to काय येणार? त्याने दिलं मला 90%, बरोबर ना, इंटू 90%. ओके, therefore amount of expense is equal to काय होणार? X into 90%. X into 90%. इथं काय 0 0 कॅन्सल, राहिले किती? 9x upon 10. therefore income मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू काय असते? माझी सेविंग. म्हणजे माझ्या उत्पन्नातून मी माझे खर्च वजा केले, मला काय भेटते? बचत. म्हणून काय लिहिले? इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग. इन्कम तर मी एक्स मानलाय, एक्सपेन्स काढलाय मी. एक्सपेन्स किती आहेत माझे? 9x अपॉन 10. आणि माझी सेविंग किती आहे? 120 रुपये. बघा, आधी सोडवायचं. ठीक आहे, हे सोडवल्यानंतर काय करायचं? हे बघा, हे मायनस 9/10 पूर्ण मायनस मध्ये तिकडे गेल्यावर काय होईल बघा? हे x इथं राहील, हे 9x/10 मायनस मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर प्लस मध्ये येईल. करेक्ट? आता ह्या दोघांची बेरीज आहे. ह्या दोघांची बेरीज असताना ह्या दोघांचा बेस काय करावा लागेल? सेम. बेस जर सेम करायचा असेल तर ह्याला 10 ने गुणावं लागतं. म्हणजेच 10 गुणिले 120 किती येणार? 1200 प्लस 9x/10 इज इक्वल टू किती होईल? x इज इक्वल टू लक्षात घ्या, हे 10 डिवाइड मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय प्लस 9x. करेक्ट? आता पावणे पावणे काय घ्यायचे? शेजारी. मोठ्या पावण्याकडे लहान पावणा पाठवायचा आणि 10x कडे हे प्लस 9x आहे, इकडे आल्यावर मायनस 9x इज इक्वल टू 1200. x इज इक्वल टू किती आले? 1200. करेक्ट का? आणि x म्हणजे माझं काय होतं? अल्कास मंथली इन्कम. इज इक्वल टू 1200 रुपये. लिहून घ्या. सोपं आहे का? आणि जर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर चेक करा. जर तिला 1200 रुपये मिळत असतील आणि 1200 चे 90% रक्कम ती खर्च करते, बरोबर? 90% खर्च करते म्हणजे किती बघा? 1200 गुणिले 90/100. ह्या शून्याला हे शून्य कॅन्सल, ह्या शून्याला हे शून्य कॅन्सल. 120 गुणिले 9 राहिले, 9 शून्य शून्य, 9 दुणे 18, 5 1, 9 1 9 1 10. 1080 रुपये ती काय करते? खर्च. एक्सपेन्स किती आला? 1080. मग जर मी बघा इन्कम वजा एक्सपेन्स केला, काय राहतं? सेविंग. इन्कम 1200 रुपये, एक्सपेन्स 1080 रुपये, सेविंग 120 रुपये. बघा येते का? 120 इज इक्वल टू 120. आली का? समजतंय ना? क्रॉस व्हेरीफाय केलं तरी पण माझं उत्तर 120. म्हणजे इन्कम वजा एक्सपेन्स केल्यावर 120 आले पाहिजेत. त्यांनी पण मला सेविंग 120च दिलेले आहे, त्यामुळे माझं उत्तर एकदम करेक्ट आहे. हे लिहून घ्या. क्रॉस व्हेरीफाय करायची गरज नाही, पण आपलं उत्तर बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण लिहून घेतलंय. ओके.
स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. चला आपलं सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघा काय दिले. सुमित borrowed a capital of rupees 50,000 to start a business of food products. ठीक आहे, सुमितला फळांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये त्यानं भांडवल आणलं, म्हणजे 50,000 रुपये कर्ज घेतलं. बरोबर. पुढे इन द फर्स्ट इयर ही सफर्ड अ लॉस ऑफ 20%. ठीक आहे, आणि पहिल्या वर्षी व्यवसायाच्या पहिल्या वर्षी त्याला 20% तोटा झाला. He invested the remaining capital in a new business of sweet mart. आणि काय केलं त्यांनी. ठीक आहे, पहिल्या वर्षी 50,000 रुपये व्यवसायामध्ये आणले, व्यवसायामध्ये 20% तोटा झाला. तर तोटा होऊन जी रक्कम तोटा होऊन जी रक्कम शिल्लक राहिली असेल तेवढी रक्कम त्याने एका दुसऱ्या नवीन व्यवसायात गुंतवली. नवीन व्यवसाय कोणता होता. स्वीटचा, म्हणजे मिठाईचं दुकान उघडलं. बरोबर. and made a profit of 5%. आणि त्या मिठाईच्या बिझनेस मध्ये मात्र त्याला 5% प्रॉफिट झाला. बरोबर. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. ठीक आहे, काय चाललंय, त्याचा ओरिजिनल कॅपिटल वरती प्रॉफिट किंवा लॉस किती. सर ओरिजिनल कॅपिटल वरती प्रॉफिट किंवा लॉस कसा काढायचा. बघा, पहिल्या बिझनेस मध्ये 20% लॉस झाला असेल तो लॉस. बरोबर. नवीन बिझनेस मध्ये प्रॉफिट झाला तो प्रॉफिट. पहिला लॉस आणि हा प्रॉफिट वजा करून किती शिल्लक राहते बघायचं. समजा पहिल्या बिझनेस मध्ये 20,000 रुपये तोटा आला असेल, म्हणजे लॉस आला असेल, आणि नवीन बिझनेस मध्ये 5% प्रॉफिट, समजा 10,000 रुपये प्रॉफिट झाला. तर अजूनही तर पहिला लॉस 20,000 होता, आता प्रॉफिट 10,000 आहे, म्हणजे त्याचा फक्त 10,000 रुपये लॉस कमी झाला. म्हणजे तो अजूनही 10,000 रुपये लॉस मध्येच आहे. कशावर. ओरिजिनल कॅपिटल वरती जर त्याचा प्रॉफिट किंवा लॉस काढला तर तो अजूनही लॉस मध्ये आहे. समजतंय का. चला काय काय ते लिहून घ्यायचं. बघा, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन फूड बिझनेस 50,000. Loss is equal to 20%. Therefore, amount of loss is equal to 50,000 into 20%. किती. इथं राहिले 5,000 into 2. 10,000 रुपये काय आला माझा लॉस. Therefore, the remaining capital is equal to, पहिले किती होतं 50,000 आणि आता झालेला लॉस किती शिल्लक राहिले 40,000. त्यांनी काय केलं बघा, हे कॅपिटल, this capital invested in sweet business. Profit is equal to 5%. Therefore, amount of profit is equal to 40,000 into 5%. शून्य शून्य cancel. 400 into 5 is equal to 2,000. Therefore, बघा, आता पहिल्या बिझनेस मध्ये लॉस झाला 10,000 रुपये आणि नवीन बिझनेस मध्ये प्रॉफिट झाला किती 2,000 रुपये. बघा, पहिला लॉस 10,000 आहे, आताशी प्रॉफिट 2,000 झाला आहे, म्हणजे तो अजूनही किती
8,000 रुपये लॉस मध्ये आहे, म्हणजेच त्याचं ओरिजिनल कॅपिटल वरती लॉस किती आला. त्याने काय चाललंय, शेकडा विचारले बरोबर ना. शेकडा काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लॉस काढावा लागेल. तो कसा काढायचा. लिहून घ्या पहिल्यांदा. आपण इकडे लिहू. बघा ओरिजिनल कॅपिटल किती होतं 50,000 आणि बॅलन्स कॅपिटल इन हँड शिल्लक कॅपिटल किती माहिती 42,000. therefore loss is equal to original capital minus balance capital. ओरिजिनल कॅपिटल किती आहे माझं 50,000 आणि बॅलन्स कॅपिटल किती आहे 42,000. therefore loss is equal to 8,000. लॉस किती आहे 8,000 आणि पर्सेंटेज ऑफ लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल इज इक्वल टू 8,000 अपॉन 40,000 इंटू 100. 0 ला 0 कॅन्सल, ह्या दोन 0 ला 0 कॅन्सल. वरील राहिले 80, खाली आले 4. 4 1 4, 4 2 8 0. किती झालं मग पर्सेंटेज ऑफ लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल इज इक्वल टू 20%. चला क्वेश्चन पहिल्यापासून बघा. तुम्ही बघा मला काय दिलं तर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन फूड बिझनेस. ठीक आहे, फळांच्या व्यवसायात गुंतवलेली रक्कम किती होती 50,000 रुपये. त्यांनी मला तोट्याचं प्रमाण म्हणजे लॉस किती दिला 20%. therefore अमाऊंट ऑफ लॉस म्हणजे तोट्याची रक्कम किती झाली 50,000 गुणिले 20% म्हणजे 20/100. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला ते शून्य गेलं. किती राहिले 5,000 गुणिले इथले 2. लॉस किती आला माझा 10,000 रुपये. बरोबर 10,000 रुपये लॉस झाला म्हणल्यावर 50 गुंतवले होते, 10,000 लॉस झाला, शिल्लक राहिले 40,000 रुपये. बरोबर ना. रिमेनिंग कॅपिटल शिल्लक भांडवल किती आहे 50,000 वजा 10,000. शिल्लक भांडवल किती आलं मग 40,000. आता हे शिल्लक राहिलेले भांडवल कुठे गुंतवले दिस कॅपिटल इन्व्हेस्टेड इन सीड बिझनेस म्हणजे हेच शिल्लक भांडवल मी मिठाईच्या व्यवसायात गुंतवलं. त्यामध्ये प्रॉफिट किती झाला 5%. म्हणून अमाऊंट ऑफ प्रॉफिट म्हणजे नफ्याची रक्कम बरोबर किती येणार गुंतवलेली रक्कम किती होती 40,000 गुणिले 5/100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 400 गुणिले 5. प्रॉफिटची रक्कम किती आली 2,000 रुपये. बरोबर. आता ओरिजिनल कॅपिटल म्हणजे सगळ्यात सुरुवातीला गुंतवलेलं कॅपिटल मूळ भांडवल. ओरिजिनल कॅपिटल म्हणजे काय मूळ भांडवल. सगळ्यात सुरुवातीला गुंतवलेलं भांडवल किती होतं 50,000. ठीक आहे. आता शिल्लक भांडवल किती आहे सर. शिल्लक भांडवल कसं काढलं 50 गुंतवले होते, 10,000 लॉस झाला, तो मायनस केला. शिल्लक राहिले 40,000 रुपये. हे 40,000 गुंतवून 5% प्रॉफिट झाला. 5% प्रॉफिटच्या रक्कम 2,000 रुपये. हे 2,000 रुपये 40 मध्ये ऍड केले. आता माझ्याकडे शिल्लक किती आहे 42,000 रुपये. मग बॅलन्स कॅपिटल इन हँड म्हणजे सध्या शिल्लक असलेलं भांडवल किती आहे 42,000 रुपये. मग लॉस काय आला माझा ओरिजिनल कॅपिटल मूळ भांडवल वजा बॅलन्स कॅपिटल इन हँड म्हणजे मूळ भांडवलातून शिल्लक भांडवल वजा केलं. मूळ भांडवल होतं 50,000, शिल्लक भांडवल होतं 42,000 रुपये. लॉस किती आला 8,000 रुपये. आणि त्याने मला काय चाललं पर्सेंटेज ऑफ लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल म्हणजे जो काही तोटा झालाय त्या तोट्याची टक्केवारी कशावरती मूळ भांडवलावरती.
पर्सेंटेज ऑफ लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल म्हणजे मूळ भांडवलावरील तोट्यात शेकडा तोटा. काय? मूळ भांडवलावरील शेकडा तोटा इज इक्वल टू किती येणार? एकूण तोटा भागिले काय होणार? मूळ भांडवल म्हणजे ओरिजिनल मूळ भांडवल 40,000 चुकलंय सॉरी. आपलं कॅपिटल ओरिजिनल घ्यायचंय, आपण कुठे घेतलं होतं? नंतरचं, हे चुकलंय हा सॉरी. माझं ओरिजिनल कॅपिटल 50,000 होतं इंटू 100. ह्या झिरोला हे झिरो कॅन्सल, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. 80/5 किती राहिलं मग? 16. 16%. हा काय आला माझा? पर्सेंटेज ऑफ लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल. समजते काय कसं आलं? लिहून घ्या. चला स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या बरं. पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 3. लिहिताना पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून लिहून घेत जावा. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय? निखिल स्पेंट 5% ऑफ द मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन एज्युकेशन. काय सांगितलंय? निखिलनं आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. इन्व्हेस्टेड 40% इन शेअर्स आणि आपल्या उत्पन्नाचे 14% रक्कम ही शेअर्स मध्ये गुंतवली. डिपॉझिटेड 3% इन अ बँक. 3% रक्कम ही बँकेमध्ये डिपॉझिट केली. पुढे अँड युज्ड 40% फॉर हिज डेली एक्सपेन्सेस आणि 40% रक्कम त्याच्या उत्पन्नाच्या 40% रक्कम ही काय केली? त्याच्या डेली एक्सपेन्स साठी यूज केली. ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ ₹19,000 आणि त्याकडे शिल्लक रक्कम किती आहे? 19,000 रुपये शिल्लक आहे. बरोबर. व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथ. तर त्याचा त्या महिन्याचं उत्पन्न किती? ठीक आहे. तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये निखिलचं उत्पन्नच माहित नाहीये. म्हणजे माहित नाही तर एक्स मानायचं. इथं काय होणार मग? सपोज निखिल्स मंथली इन्कम. निखिल्स मंथली इन्कम इज इक्वल टू X रुपीज. करेक्ट ना? हा. अजून काय दिले? खर्च दिलाय. पहिलं काय दिलंय? बघा आपण स्टेटमेंट मध्ये लिहू. स्टेटमेंट मध्ये सोपं जायचं आपल्याला. सिरियल नंबर पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील. अमाऊंट म्हणजे रक्कम. पर्सेंटेज काढून नाही जा. सॉरी हे नाही पर्सेंटेज काढून सॉरी जमणारच नाही. कॅल्क्युलेशन खूप ऑड आहे. स्टेटमेंटमध्ये काय जमणार नाही. आपण आपलं वेगळंच करू. हायच करू. काय केलं आपण? सपोज निखिल्स monthly income is equal to X rupees.
बघा काय दिलंय, अमाऊंट स्पेंड ऑन चिल्ड्रन एज्युकेशन, बरोबर. मुलांच्या शिक्षणावरती खर्च केलेली रक्कम किती होती, किती केलेली, 5%, करेक्ट. 5% म्हणजे किती येणार, इन्कमच्या 5%, म्हणजेच किती, 5x भागिले 100, करेक्ट ना. हे पहिलं. सेकंड काय दिले, इन्व्हेस्टेड 14% इन शेअर्स, म्हणजे काय येणार इथं, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन शेअर्स, ठीक आहे. शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम किती होती, 14%, म्हणजे किती येणार, एकूण उत्पन्नाच्या 14%, म्हणजेच x गुणिले 14/100, म्हणजे किती, 14x भागिले 100. अजून पैसे कुठे गुंतवले, 3% पैसे ना बँकेमध्ये ठेवले, म्हणजे अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक किती, 3%, म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 3/100, म्हणजे 3%, मग किती येणार, 3x/100. अजून पैसे कुठे गुंतवले, आणि 40% फॉर डेली एक्सपेन्सेस, अमाऊंट युज्ड फॉर डेली एक्सपेन्स किती आहे, 40%, म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 40%, किती येतात, 40x भागिले 100, करेक्ट. आता आपल्या फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, इन्कम मायनस एक्सपेन्स इज इक्वल टू असते सेविंग. इन्कम मी x मानलाय, ठीक आहे. इन्कम आपण इकडे ठेवू, बरोबर ना. हे एक्सपेन्स मायनस मध्ये, इकडे आले की एक्सपेन्स प्लस मध्ये येते. इन्कम तर x मानलाय, सेविंग किती माझी, याने दिले का सेविंग, दिले. शिल्लक रक्कम किती आहे, 19,000 रुपये, ठीक आहे. आता सगळे एक्सपेन्स काय होतील, ऍड, सगळे एक्सपेन्स. पहिला एक्सपेन्स किती आहे माझा, 5x/100, हा किती आहे, 14x/100, हा किती, 3x/100, हा किती, 40x/100, x ला x आहे असं, बघा सगळ्यांना छेद समान आहे, वरच्यांचे काय होईल, पूर्ण बेरीज. 5x + 14x 19x, 19 + 3 22, 22 + 40 62x/100, असं ठेवू आपण. आता काय करावं लागेल, 100 ने गुणावं लागेल, बाकी येते x = +62x/100, 100 डिवाइडेड इकडे आल्यावर मल्टिप्लाय, +62x, 100x - 62x, 100 - 62 38x, ठीक आहे. बाकीचे गणित वरी बघू आपण, किती राहिले शिल्लक, बघा इथं x = 19,00,000 भागिले 38, x = किती येतात, बघा 19 × 1 = 19, 19 × 2 = 38, बघा इथं कसं येते, 19 × 1 = 19, 1 2 3 4 5, आणि 19 × 2 = 38, इथं आले 1,00,000 भागिले 2, हां 2 × 5 = 10, 1 2 3 4, इथं आले 50,000, ठीक आहे. एक्स म्हणजे काय होतं, निखिल्स मंथली इन्कम = 50,000. निखिलचं महिन्याचं उत्पन्न किती आलं, 50,000 रुपये. काय आलं 50, एक्स म्हणजे काय होतं,
निखिलचं मासिक उत्पन्न. ठीक आहे, काय अडचण, लिहून घ्या. चला चला स्क्रीनशॉट काढा, परत द्या, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलाय. Samira spent 90% of her income and donated. Sorry, question number 5 वाचलं मी, question number 4 वाचायचं आपल्याला. Mr. Sayyed kept rupees 40,000 in a bank at 8% compound interest for 2 years. काय सांगितलंय, सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. पुढे काय दिलंय, Mr. Fernandez invested rupees 1,20,000 in a mutual fund for 2 years. आणि त्याच वेळेस मिस्टर फर्नांडिसने 2 वर्षासाठीच आपले 1,20,000 रुपये कुठे गुंतवल्यात, म्युच्युअल फंड मध्ये. आफ्टर 2 years मिस्टर फर्नांडिस गॉट रुपीज 1,92,000. फर्नांडिसला 2 वर्षानंतर 1,92,000 रुपये मिळाले. पुढे whose investment turned out to be more profitable. तर दोघांपैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली. ठीक आहे, आता कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली हे जर आपल्याला काढायचं असेल तर पहिल्यांदा दोघांचा पण प्रॉफिट काढावा लागेल आणि नंतर दोघांच्या पण प्रॉफिटचा पर्सेंटेज काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे नफ्याची टक्केवारी काढावं लागेल. जसं प्रॉफिटचे पर्सेंटेज म्हणजेच नफ्याची टक्केवारी जास्त असेल त्याची गुंतवणूक जास्त फायदेशीर असेल, म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल म्हणजे मोर प्रॉफिटेबल असणार. बघा पहिल्यांदा कोण आहे, सय्यद भाई. कोण आहे पहिल्यांदा, सय्यद भाई. अमाऊंट इन्व्हेस्टेड, सय्यद भाईने किती अमाऊंट गुंतवलेली आहे, 40,000 रुपये. ठीक आहे, पिरियड म्हणजे किती दिलं, 2 वर्षांसाठी पैसे गुंतवले. पिरियडला आपण काय म्हणतो, एन. पुढे काय दिलं अजून, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 8%. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, अमाऊंट आफ्टर 2 year माहित नाही, चला काढू आपण. Amount is equal to principal into 1 plus r upon 100 raised to n. Amount माहित नाही, प्रिन्सिपल 40,000 माहिती आहे, रेट 8% माहिती आहे आणि पिरियड 2 वर्ष माहिती आहे. सोडवा कंस, 100 ने 1 ला गुणलं, 100 एके 100 अधिक 8 भागिले परत 100. 100 अधिक 8 108 भागिले 100 रेज टू 2.
हां 2 ने भागा 2 पंचे 10 2 चौक 8 2 पंचे 10 शून्याला 0 54 भागिले 50 रेज टू 2 रेज टू 2 म्हणजे कंसाचा वर्ग असतो 2 दुने 4 2 साती 14 2 ने भागला अजून किती आलं 25 आता अमाउंट इज इक्वल टू 40,000 गुणिले 27/25 आणि 27/25 अमाउंट इज इक्वल टू किती येणार 25 एक 25 15 25 एक 150 बरोबर आणि 2 शून्याला 2 शून्य 25 एक 25 एक 150 10 शिल्लक राहिले 25 चौक 100 64 गुणिले 27 गुणिले 27 729 अमाउंट इज इक्वल टू 729 गुणिले 64 9 चौक 36 हात 4 3 4 2 8 3 11 हात 4 1 4 7 28 आणि 1 29 6 9 54 हात 4 5 6 2 12 आणि 5 17 हात 4 1 6 7 43 आणि 1 43 6 5 10 7 16 4 2 6 4 किती आले 46 656 ही काय आली अमाउंट 46 656 ही माझी काय आली अमाउंट आता मला काय करायचं पहिल्यांदा ह्यांचा प्रॉफिट इज इक्वल टू अमाउंट रिसीव्ड आफ्टर 2 years minus amount इन्व्हेस्टेड अमाउंट रिसीव्ड किती होती 46,656 आणि गुंतवणूक किती होती 40,000 प्रॉफिट किती झाला 16,656 हा झाला प्रॉफिट आता मला काय करावं लागेल पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ते कसं निघणार is equal to profit upon amount invested into 100 प्रॉफिट आहे 16,656 अमाउंट गुंतवली 40,000 गुणिले 100 0 0 कॅन्सल 16,656 भागिले 400 दोघाला पण 4 न भागाला 4 चौक 16 4 1 4 2 शिल्लक राहिले 25 4 7 24 1 शिल्लक राहिला 16 4 चौक 16 4 1 4 0 41 64 भागिले 100 प्रॉफिट किती आलं 41.64% पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ठीक आहे आता फोन करावं लागेल माझं इकडे ठीक आहे फर्नांडिसने गुंतवलेली रक्कम काढायला लागेल ठीक आहे पहिल्यांदा लिहून घ्या पहिल्यांदा लिहून घ्या आपण फर्नांडिसची अमाउंट काढू पहिल्यांदा बघा काढू थोड्या इथं कोण आहे माझा फर्नांडिस अमाउंट इन्व्हेस्टेड किती होती फर्नांडिसने गुंतवलेली रक्कम किती आहे माझी बरोबर क्वेश्चन किती आहे किती गुंतवले 1,20,000 किती गुंतवली आहे 1,20,000 रुपये अमाउंट रिसीव्ड आफ्टर 2 years किती आहे 1,92,000 करेक्ट ना 1,90,000 therefore profit is equal to 1,90,000
बघायचं काढू. प्रॉफिट इज इक्वल टू 1,92,000 मायनस 1,20,000 इज इक्वल टू 1,70,000. 70,000 काय आला माझा प्रॉफिट. बरोबर. खाली काय येणार पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट किती येणार आहे टोटल प्रॉफिट भागिले इन्व्हेस्टमेंट इंटू 100. प्रॉफिट किती होता 70,000. इन्व्हेस्टमेंट होती 1,20,000 गुणिले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 700 भागिले 12 2 भाग घालवा बेसक 6 हां बेसक 12 इथं 350. आता भाग घालवा 350 भागिले 6 6 पंचे 30 5 शिल्लक राहिले 50 6 47 6 8 48 6 8 48 2 शिल्लक राहिले 50 साहित्रिक 18 म्हणजे 58.33%. हे काय आलं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कोणाचं फर्नांडिसचं. मग पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कोणाचं जास्त आहे फर्नांडिसने केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा. मग जास्त प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट कोणाची असणार मिस्टर फर्नांडिसची. समजते लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. इथं जागेचा ही जागा 2 4 5 बाय 5 फुटाची जागा एवढी किती 5 बाय 5 फुटाची. ह्या 5 बाय 5 फुटामध्ये मी रेकॉर्डिंग करतोय. ठीक आहे. त्यामुळे आपला व्हाईट बोर्ड पण बारका आहे त्यामुळे जरा लॅक ऑफ स्पेस आहे. थोडं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. ओके. चला मित्रांनो शेवटचा क्वेश्चन लिहून घ्या. आपला काय दिलाय क्वेश्चन नंबर 5. स्क्रीनशॉट काढा परत लिहून घ्या. बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय Samira spent 90% of her income and donated 3% for socially useful causes. काय सांगितलंय समीराने आपल्या उत्पन्नाच्या 90% रक्कम ही खर्च केली आहे आणि 3% रक्कम ही काय करते सोशली रिझन म्हणजे सामाजिक कार्यांसाठी दान करते डोनेट करते. बरोबर. पुढे काय दिलंय If she was left with rupees 1,750 rupees at the end of the month, जर तिच्याकडे सेव्हिंग म्हणून 1,750 रुपये शिल्लक राहत असतील तर तिचं एकूण उत्पन्न किती. ठीक आहे. क्वेश्चन सोपा आहे. अशा प्रकारचा आपण क्वेश्चन ऑलरेडी केलेला आहे. काय करायचं ह्यात पहिल्यांदा सपोज म्हणायचं. सपोज म्हणजे काय समजा. काय समजायचंय समीराज मंथली इनकम इज इक्वल टू एक्स. मंथली किंवा समीराज इनकम इज इक्वल टू एक्स.
एक्स काय एक्स रुपीज. पुढे काय होणार आहे therefore amount of expenditure is equal to काय येणार x into 90% म्हणजेच 90x upon 100. तर आपण काय म्हणू शकतो शून्याला शून्य कॅन्सल म्हणजे 9x upon 10 म्हणू शकतो. करेक्ट. आणि अमाऊंट डोनेटेड फॉर सोशल रिझन म्हणजे काय सामाजिक कार्यासाठी खर्च केलेली रक्कम एकूण उत्पन्नाच्या 3% म्हणजे 3x भागिले 100. ठीक आहे. तुम्ही शून्य शून्य कॅन्सल नका करू. तुम्हाला माहिती आहे काय असते इन्कम वजा एक्सपेन्सेस इज इक्वल टू काय असते सेविंग म्हणजे उत्पन्न वजा खर्च बरोबर काय असते बचत. इन्कम मी एक्स मानलाय किंवा हाय असं ठेवा. इन्कम इज इक्वल टू एक्सपेन्स मायनस मध्ये तिकडे गेल्यावर प्लस होतील. इन्कम मी एक्स मानलाय सेविंग मला त्यांनी दिलेली आहे आणि माझे एक्सपेन्स काय काय आणतात 90x भागिले 100 आणि 3x भागिले 100 बेस सेम आहे. इथे किती होईल 93x upon 100. करेक्ट. आता 100 किती पुन्हा लागेल पहिल्यांदा 1000 100 टाकल्यामुळे काय झालं फक्त 2 0 एक्स्ट्रा लागले. 100 डिवाइडेड इकडे आल्यावर मल्टिप्लाय होते. आता काय करायचं पावणे पावणे जवळ बघून घ्यायचे. शिल्लक किती राहिले आता फक्त 7x इज इक्वल टू 1,75,000. 7 मल्टिप्लाय मध्ये आहेत इकडे आल्यावर डिवाइड मध्ये येते. 7 1 7 7 2 14 3 राहिले 35 7 5 35 आणि 3 शून्याला 3 शून्य म्हणजे x इज इक्वल टू किती आले 25,000 आणि x म्हणजे काय होतं समीराचं इन्कम. therefore समीराज इन्कम इज इक्वल टू 25,000 रुपीज. समजलं. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 6.1 इथे संपत आहे. यापुढे आपण शिकणार आहोत इन्कम टॅक्स. ठीक आहे. इन्कम टॅक्स म्हणजे आयकर. मित्रांनो बघा इन्कम टॅक्स शिकण्या अगोदर तुम्हाला पुस्तकात फक्त वरचेवर दिलेला आहे. त्या अगोदर आपण टॅक्स म्हणजे काय असतो ऍक्ट म्हणजे काय असतो ऍक्ट कसा बनतो ठीक आहे त्याची प्रोसिजर काय असते हे सगळं आपण पहिल्यांदा बघणार आहोत. ठीक आहे. जरी हे तुमच्या सिलेबस मध्ये नसलं तरी पण हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण जर पुढे तुम्ही 10वी 12वी नंतर जर कॉमर्स हे फील्ड सिलेक्ट केली कॉमर्स मधून परत तुम्ही CA MBA CS CMA यांसारखे कोर्सेस करायला गेला तर ह्यामध्ये तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी नक्कीच खूप उपयोगी ठरतात. ठीक आहे. तर आपला पुढचा टॉपिक असणार आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1962. ठीक आहे. सिलेबस मध्ये फक्त तुम्हाला उत्पन्न देतात थोडेफार डिडक्शन देतात आणि कर काढायला सांगतात. ठीक आहे. आपण पूर्ण इन्कम टॅक्स बघणार आहोत. पूर्ण म्हणजे पूर्ण नाही फक्त बेसिक कुठून कसा तयार होतो काय होतो डिडक्शन्स काय असतात ठीक आहे टॅक्स कशावर लागत नाहीत स्लॅब रेट कसा असतो हे सगळं आपण पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये इन्कम टॅक्सच्या. ठीक आहे. बाय.